फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण आपल्या भारतीय संविधानावर काही महत्त्वाची प्रश्न उत्तरे जे की ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये जसे की एमपीएससी, यूपीएससी, ऑल एंट्रन्स एक्झाम, एमएचला सीईटी या सर्व एंट्रन्स एक्झामसाठी आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी महत्त्वाची प्रश्न उत्तरे आपण पाहणार आहोत. तर फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशनवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर. क्वेश्चन नंबर 1. एकल नागरिकत्व ही कल्पना कोणत्या देशातून घेतली गेली? तर उत्तर आहे ब्रिटन. ब्रिटनकडून एकल नागरिकत्व ही कल्पना त्या घटनेमधून आपल्या घटनेमध्ये घेण्यात आलेली आहे. क्वेश्चन नंबर 2. कोणत्या कायद्याने भारत आणि पाकिस्तान दोन स्वतंत्र राष्ट्रांमध्ये विभागले गेलेले आहेत? उत्तर आहे 1947 चा भारतीय स्वातंत्र्य कायदा. क्वेश्चन नंबर 4. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणातील शक्तींचे वितरण कोणत्या राष्ट्रांकडून घेतले आहे? आता उत्तर आहे कॅनडा. कॅनडा या देशाच्या राज्यघटनेवरून आपल्या राज्यघटनेमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणातील शक्तीचे वितरण घेण्यात आलेले आहे. क्वेश्चन नंबर 5. सध्या भारतीय संविधानाने किती मूलभूत अधिकारांना मान्यता दिली आहे? उत्तर आहे 6 मूलभूत अधिकार आहेत. आता ते कोणते ते आपण पाहूया खाली. नंबर 1 समानतेचा अधिकार, नंबर 2 स्वातंत्र्याचा अधिकार, नंबर 3 शोषणाविरुद्ध अधिकार, नंबर 4 धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, नंबर 5 सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आणि नंबर 6 घटनात्मक उपायांचा अधिकार. हे एवढे अधिकार आपल्याला भारतीय संविधानाने मूलभूत अधिकार दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 6. भारतीय घटनात्मक अधिकार कोणत्या ऐतिहासिक दस्तऐवजातून प्रेरित होते? उत्तर आहे फ्रान्सच्या मानवी हक्कांची घोषणा आणि युनायटेड स्टेट्स बिल ऑफ राईट्स या दस्तऐवजापासून प्रेरित होते. क्वेश्चन नंबर 7. नोव्हेंबरमध्ये भारतीय संविधान दिवस म्हणून का साजरा केला जातो? तर संविधान दिन, ज्याला संविधान दिवस असे म्हटले जाते, ते भारतीय संविधान मधून स्वीकारल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी आपण 26 नोव्हेंबर या दिवशी साजरा करतो. या दिवशी भारतीय संविधान सभेने 2 जानेवारी 1950 रोजी लागू झालेले भारतीय संविधान स्वीकारले होते. त्यामुळे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 2 नोव्हेंबर 2015 या रोजीपासून संविधान दिवस म्हणून 2 नोव्हेंबर 2015 रोजी संविधान दिवस म्हणून घोषित केले होते. त्या दिवसापासून आपण भारतीय संविधान दिवस म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस पाळतो. क्वेश्चन नंबर 8. भारताच्या अटॉर्नी जनरलची नियुक्ती करण्यासाठी भारतीय संविधानाद्वारे कोणास अधिकार आहे? उत्तर आहे भारताचे राष्ट्रपती. क्वेश्चन नंबर 9. भारताच्या सरन्यायाधीशांच्या नियुक्तीचा अधिकार धारण करणारे एकमेव व्यक्ती कोण आहेत? उत्तर आहे भारताचे राष्ट्रपती. क्वेश्चन नंबर 10. मुदत संपण्यापूर्वी भारताचे राष्ट्रपती कोणत्या प्रक्रियेद्वारे काढले जाऊ शकतात? उत्तर आहे महाभियोग या प्रक्रियेद्वारे. क्वेश्चन नंबर 11. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोण नियुक्त करतात? कोणाला ते अधिकार आहेत? उत्तर आहे भारताचे राष्ट्रपती. क्वेश्चन नंबर 12. संविधान सभा कोणत्या रचनेवर आधारित आहे? उत्तर आहे एक समान या रचनेवर आधारित आहे. क्वेश्चन नंबर 13. भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना. क्वेश्चन नंबर 14. भारतीय राज्यघटना अंमलात कधी आली? उत्तर आहे 26 जानेवारी 1950 रोजी. क्वेश्चन नंबर 15.
26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून निवडला गेलेला आहे? केव्हा निवडला गेला आहे? तर उत्तर आहे 1930 मध्ये पूर्ण स्वराज्य घोषणा या दिवशी 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून निवडला गेला आहे. क्वेश्चन नंबर 16. कोणता दिवस दरवर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे 26 जानेवारी. क्वेश्चन नंबर 17. 1950 मध्ये भारतीय संविधान लागू होण्यापूर्वी दुसरे महायुद्ध किती काळापूर्वी संपले होते? उत्तर आहे दुसरे महायुद्ध 5 वर्षापूर्वी म्हणजेच 1945 मध्ये संपले होते. क्वेश्चन नंबर 18. अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे हरेंद्र कुमार मुखर्जी. क्वेश्चन नंबर 19. सच्चिदानंद सिन्हा नंतर संविधान सभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. क्वेश्चन नंबर 20. 2 प्रमुख भाषा कोणत्या आहेत की ज्यामध्ये मूळ संविधान लिहिले गेले होते? उत्तर आहे हिंदी आणि इंग्रजीमध्ये मूळ संविधान लिहिले गेले होते. क्वेश्चन नंबर 21. सर्वात महत्त्वाच्या वैशिष्ट्याने भारतीय संविधानाला जगाच्या कोणत्याही संविधानापेक्षा वेगळे बनवले त्या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या? तर उत्तर आहे भारतीय संविधान हे जगातील एकमेव प्रदीर्घ लिखित संविधान आहे. फ्रेंड्स, हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये विचारण्यात येतो. लक्षात ठेवा की आपले भारतीय संविधान हे जगातील एकमेव प्रदीर्घ लिखित संविधान आहे. क्वेश्चन नंबर 22. हिंदी भारताची राजभाषा कधी झाली? उत्तर आहे भारतीय राज्यघटनेने 1950 मध्ये हिंदीला राजभाषा म्हणून घोषित केले. क्वेश्चन नंबर 23. आरंभीच्या काळात भारतीय संविधानाची मूलभूत रचना काय होती? तर आरंभीच्या काळात 395 आर्टिकल, 22 भाग आणि 8 शेड्यूल होते. आता 2015 पर्यंतची रचना 448 आर्टिकल, 12 शेड्यूल, 5 परिशिष्ट आणि 100 अमेंडमेंट मीन्स 100 सुधारणा होत्या. क्वेश्चन नंबर 24. भारतीय संघाचे घटनात्मक प्रमुख कोण आहेत? उत्तर आहे भारताचे राष्ट्रपती. क्वेश्चन नंबर 25. घटनात्मक दृष्ट्या भारतातील दुसरा शक्तिशाली व्यक्ती कोण आहे? उत्तर आहे उपराष्ट्रपती. क्वेश्चन नंबर 26. भारतीय राज्यघटनेचे मूलभूत वैशिष्ट्य म्हणजे? उत्तर आहे न्यायालयीन पुनरावलोकन. क्वेश्चन नंबर 27. भारतीय राज्यघटनेचे प्रमुख मूलभूत वैशिष्ट्य कोणते? उत्तर आहे मूलभूत अधिकार. क्वेश्चन नंबर 28. सरकारी आयोगाची स्थापना कधी झाली? उत्तर आहे सरकारी आयोगाची स्थापना 1983 मध्ये झाली. क्वेश्चन नंबर 29. सरकारी आयोग भारतीय संविधानाशी कसा संबंधित आहे? तर उत्तर आहे सरकारी आयोग राज्यघटनेत आवश्यक बदल आणि राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील संतुलन आणि देखरेख करू शकतो. हा मेन फरक आहे. प्रश्न नंबर 30. कोणत्या घटना दुरुस्ती कायद्यामध्ये संविधानाचा अधिकृत मजकूर हिंदीत राष्ट्रपतींनी भारताच्या लोकांना प्रदान केला होता? उत्तर आहे 58व्या घटना दुरुस्ती कायदा मीन्स 58 अमेंडमेंट नुसार 1987 मध्ये. तर फ्रेंड्स, हे होते महत्त्वाचे प्रश्न उत्तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन वर आधारित. थँक्यू.